गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। गाडीचा हप्ता मागायला गेला आणि जीव गमावला। फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याला फरशीने जबर मारहाण। लक्ष्मण जाधव हा स्पर्श फायनान्स कंपनीत नोकरीस होता। फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या बँक लिस्टवरील दुचाकी ओढून आणण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी तो गेला होता। सोलापूर शहरातील स्पर्श फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्याचा हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। लक्ष्मण जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे। सोलापूर पोलिसांनी 4 संशयित आरोपींना अटक केली असून तपास सुरू आहे। ही घटना 23 सप्टेंबर रोजी घडली होती। लक्ष्मण जाधव यांचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती। कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी मोठा पोलीस फौजफाटा शासकीय रुग्णालयात तैनात केला होता। लक्ष्मण जाधव हा स्पर्श फायनान्स कंपनीत नोकरीस होता। फायनान्स कंपनीकडून मिळालेल्या ब्लॅक लिस्टवरील दुचाकी ओढून आणण्यासाठी 23 सप्टेंबर रोजी तो गेला होता। दुचाकी वाहन रिकव्हरी करताना लक्ष्मण जाधवला चौघांनी जबर मारहाण केली होती। ही मारहाण लक्ष्मण जाधवला विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली होती। 23 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता स्पर्श फायनान्स कंपनीकडून ब्लॅक लिस्टवरील दुचाकी घेण्यासाठी लक्ष्मण जाधव, समर्थ गायकवाड, विजय जाधव आणि टीम लीडर आकाश धुमाळ हे नुराणी मस्जिद जवळ गेले होते। त्यानंतर दुचाकी मालकासोबत वाद झाले आणि हाणामारी झाली। दुचाकी मालकासह चौघांनी लक्ष्मण जाधवच्या डोक्यावर आणि छातीवर खोऱ्याने आणि फरशी घालून मारहाण केली होती। गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते। उपचारादरम्यान गुरुवारी त्याचा मृत्यू झाला। विजापूर नाका पोलिसांनी या प्रकरणी अविनाश शंकर मदनावले वयवर्ष 24, राजेश शंकर मदनावले वयवर्ष 32, दोघे राहणार हुच्चेश्वर नगर कुमाठा नाका, विशाल राजू जाधव वयवर्ष 23, राहणार कल्लप्पा नगर नीलमनगर रोड सोलापूर, अमर ज्ञानेश्वर कांबळे वयवर्ष 26, राहणार संजय नगर कुमठा नाका या चौघांविरुद्ध हत्यांचा गुन्हा दाखल केलाय। तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू गायकवाड करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, सोलापूर। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।